सकाळी जर उठायला उशीर झाला ना, ऑफिसला जायला पण खूप वेळ होतो आणि आज माझ्या बाबतीत तर तसंच झालं. सकाळी अजिबातच उठूशी वाटत नव्हतं. फायनली इकडून तिकडून कसं तरी उठले, टिफिन बनवला आणि रेडी झाले. आणि आज अक्षय पण नव्हता, त्याच्यामुळे मला डायरेक्ट बसनेच जावं लागणार होतं. त्याच्यामुळे मला आणखीन माझं डोकं दुखायला सुरुवात झाली. पण फायनली कसं तरी मी ऑफिसला आले. बस लवकर भेटली आणि ऑफिसला आल्यानंतर म्हटलं चला आता डोकं शांत करण्यासाठी पहिले मस्त गरम गरम चहा घेऊया. मस्त चहा घेतला आणि त्यानंतर असं थोडाफार टाईमपास केला इकडे तिकडे फिरत फिरत, म्हणजे थोडंसं रिलॅक्स वाटेल. कारण सकाळपासून मी अजिबात 1 मिनिट पण बसले नव्हते. कारण म्हटलं जर बसले तर आधीच खूप उशीर झालाय ना, आता ऑफिसला येता येता 11 वाजले. श्रुतीने मस्त जांभूळ आणले होते, ते एन्जॉय केले आणि संध्याकाळी येता येता असा माझा काहीतरी अवतार बनून गेलाय. जर गाडी नसेल ना मला जायला, माझी खूप हाल होतात आणि म्हणजे खूप हेक्टिक दिवस जातो. खूप भूक लागली होती, म्हटलं चला काहीतरी स्नॅक्स घेऊन येऊया. आणि संध्याकाळच्या वेळेस मला इतकं बोर झालं होतं ना, म्हटलं आज आपण बाहेर तरी कुठंतरी जाऊया. मग पिंपरी मार्केटला गेलो. तिथं वडापाव खाण्यासाठी ही एवढी मोठी लाईन होती. काय होतं काय माहिती त्या वडापावमध्ये. लाईनमध्ये थांबलो, मस्त वडापाव एन्जॉय केला, मार्केट फिरलो आणि असा होता आजचा दिवस. चलो बाय.